दुर्गा सप्तशती अध्याय 5 मराठी सारांश. महिषासुराचा वध झाल्यानंतर खूप वर्षांनी पुन्हा एकदा असुरांचा अत्याचार सुरू झाला. यावेळी दोन बलाढ्य असुर बंधू होते, ते म्हणजेच शुंभ व निशुंभ. त्यांनी कठोर तपस्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले होते. ब्रह्मदेवाने त्यांना वर मागण्यास सांगितले. ते म्हणाले, हे देव, आम्हाला अशी कृपा कर की आमच्यावर कोणीही देव, दानव, यक्ष, राक्षस किंवा गंधर्व विजय मिळवू नये. फक्त स्त्री शक्तीशिवाय आमचा नाश होऊ नये. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले. त्या वरदानामुळे शुंभ निशुंभ अतिशय अभिमानी झाले. त्यांनी सर्व लोक व देवांना पराभूत करून त्यांचे साम्राज्य हस्तगत केले. इंद्रालाही त्यांनी स्वर्गातून हकलले. संपूर्ण विश्व त्यांच्या दडपणाखाली आले. देव खूप दुःखी झाले आणि पुन्हा एकदा हिमालयावर जाऊन देवीची प्रार्थना करू लागले. देव म्हणाले, हे अंबे, महिषासुरप्रमाणे आता शुंभ आणि निशुंभ आम्हाला त्रास देत आहेत. आमचे रक्षण कर. त्यावेळी हिमालयाच्या शिखरावरून एक तेजस्वी देवी प्रकट झाली. पार्वतीजींच्या अंगातून कौशकी देवी जन्माला आली. हीच देवी पुढे शुंभ निशुंभांचा नाश करणारी होती. या अध्यायाचा संदेश: दुष्ट कधीही समाधानी नसतात. त्यांचा अहंकार त्यांना नाशाकडे नेतो. जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा देवी पुन्हा पुन्हा प्रकट होऊन धर्माचे रक्षण करते. पुढील अध्यायकथा धूम्रलोचन वध ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.